आज 10 वर्ष झाली, आज निवडणुका आल्यावर तुम्ही परत त्या योजनेबद्दल बोलताय। अजित पवार जे म्हणत आहेत दररोज नळाद्वारे पाणी दिलं जाईल 7 दिवस 24 तास आणि आपले टँकर बोलवले जाणार नाहीत आणि आपण बघितलं तर निवडणुकीमध्ये टँकर माफियाच जास्त उभे आहेत असं चित्र दिसत आहे। याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? विथ ऑल द ड्यू रिस्पेक्ट, दादांचा आदर करून दादांना आठवण करू इच्छितो की दादांची जर आपल्याला लक्षात असेल की 2016 साली तुम्ही ही योजना 24/7 ची अंमलात आणली आणि ती अंमलात आणल्यावर असं आपण सांगितलं होतं की 3 वर्षामध्ये ती योजना तुम्ही पूर्ण करणार। आज 10 वर्ष झाली, आज निवडणुका आल्यावर तुम्ही परत त्या योजनेबद्दल बोलताय। पण त्याचबरोबर 2016 साली प्रत्येक टॅक्सपेअरला 24/7 च्या योजनेचे ह्याच्यामध्ये 5% 10% टॅक्स वाढवलाय। पाणीपट्टी योजना अजूनपर्यंत कार्यान्वित झालेली नसताना सुद्धा या 10 वर्षामध्ये तुम्ही 30% टॅक्स वाढवलाय। त्याचबरोबर ज्या ठेकेदारांनी काम परिपूर्ण केलं नाही त्यांच्यावर अद्यापही तुम्ही कधी कारवाई केली नाही। त्याच ठेकेदारांना तुम्ही ॲडव्हान्स पैसे देताना कधी विचार केला नाही। मग नागरिकांना हे हाल कशाला? आमचं म्हणणं आहे की पुण्यात एक पाऊस पडला तर रस्त्यावर पूर येतो, पण नळाकडं आमच्या माता भगिनी पार दुष्काळासारख्या अवस्थेमध्ये पाहत राहतात। ह्याचं आपण उत्तर दिलं पाहिजे दादा।